वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आज आपण बघणार आहोत MCQs ऑन लेव वायगोस्की. लेव वायगोस्कीवर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे एक्झाममध्ये वारंवार विचारले गेले आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि 2025च्या येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये जी एक्झाम होत आहे त्यासाठी माझ्यासोबत तुम्ही रोज 10 मिनिट दिले तरी तुम्ही नक्की ये एक्झाममध्ये पास होऊ शकाल. तर चला सुरू करूया. 25 क्वेश्चन्स ऑन लेव वायगोस्की. लेव वायगोस्की थिअरी इज कॉल्ड ॲज. वायगोस्की यांचा सिद्धांत कोणत्या नावाने ओळखला जातो? तर वायगोस्की यांचा सिद्धांत सोशो कल्चरल थिअरी म्हणजेच समाज सांस्कृतिक सिद्धांत म्हणून ओळखला जातो. दी सेंट्रल कन्सेप्ट ऑफ वायगोस्कीज थिअरी इज. वायगोस्की यांच्या सिद्धांतातील मुख्य संकल्पना कोणती? तर ZPD समीप विकास क्षेत्र. ZPD स्टँड्स फॉर. ZPD म्हणजे काय? तर ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे समीप विकास क्षेत्र. अकॉर्डिंग टू वायगोस्की लर्निंग इज मेनली. वायगोस्की यांच्या मते शिकणे प्रामुख्याने कसे असते? तर शिकणे प्रामुख्याने सोशली कन्स्ट्रक्टेड म्हणजे सामाजिक पातळीवर घडलेले असते. विच मेथड हेल्प्स चिल्ड्रन इन ZPD. तर ZPDमध्ये मुलांना कोणती पद्धत मदत करते? तर ZPD मध्ये मुलांना सहाय्यक आधार म्हणजेच स्कॅफोल्डिंग ही पद्धत मदत करते. हू गिव्स टेम्पररी सपोर्ट इन लर्निंग अकॉर्डिंग टू वायगोस्की. वायगोस्की यांच्या मते शिकण्यात तात्पुरता आधार कोण देतो? तर टीचर, पीर, पॅरेंट वरील सर्व तात्पुरता आधार देतात. वायगोस्की गेव मोर इम्पॉर्टन्स टू. वायगोस्की यांनी कोणत्या घटकाला जास्त महत्त्व दिले आहे? वायगोस्की यांनी सोशल अँड कल्चरल एन्व्हायरमेंट सामाजिक व सांस्कृतिक वातावरण याला जास्त महत्त्व दिलेले आहे. दी रोल ऑफ लँग्वेज इन वायगोस्कीज थिअरी इज. वायगोस्की यांच्या सिद्धांतात भाषेची भूमिका म्हणजे काय? तर भाषेची भूमिका टूल ऑफ थॉट म्हणजे विचाराचे साधन आहे. प्रायव्हेट स्पीच हेल्प्स इन. खाजगी भाषा कशात मदत करते? तर खाजगी भाषा ही सेल्फ रेग्युलेशन म्हणजे आत्मनियंत्रण यासाठी मदत करते. विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू वायगोस्की. खालीलपैकी कोणती संकल्पना वायगोस्की यांच्याशी संबंधित नाही? तर स्टेज ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ही संकल्पना वायगोस्की यांच्याशी संबंधित नाही. वायगोस्की एम्फसाइज दी रोल ऑफ. वायगोस्की यांनी कोणत्या भूमिकेवर भर दिला आहे? तर सोशल इंटरॅक्शन म्हणजे सामाजिक परस्पर संवाद याच्यावर भर दिलेला आहे. इन वायगोस्कीज व्ह्यू अ टीचर इज. वायगोस्की यांच्या मते शिक्षक कोण असते? तर शिक्षक फॅसिलिटेटर म्हणजे सुलभकर्ता असते. स्कॅफोल्डिंग मीन्स. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? तर स्कॅफोल्डिंग म्हणजे ग्रॅज्युअल विड्रॉल ऑफ सपोर्ट म्हणजे टप्प्याटप्प्याने आधार काढून घेणे असा असतो. वायगोस्कीज थिअरी स्ट्रेसेस ऑन. वायगोस्की यांचा सिद्धांत कशावर भर देतो? तर वायगोस्की यांचा सिद्धांत कोलॅबरेटिव्ह लर्निंग म्हणजे सहयोगी शिक्षण याच्यावर भर देते. अकॉर्डिंग टू वायगोस्की प्ले इज इम्पॉर्टंट बिकॉज. वायगोस्की यांच्या मते खेळ महत्त्वाचा आहे कारण इट हेल्प्स इन कॉग्नेटिव्ह अँड सोशल डेव्हलपमेंट म्हणजेच संज्ञात्मक व सामाजिक विकासास मदत करतो. विच इज ॲन एक्झाम्पल ऑफ स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंगचे उदाहरण कोणते? तर स्कॅफोल्डिंगचे उदाहरण म्हणजे टीचर गिव्स हिंट्स अँड रेड्युसेस हेल्प ग्रॅज्युअली. शिक्षक सूचनांनी मदत करतो व हळूहळू मदत कमी करतो. वायगोस्की बिलॉंग टू विच कंट्री. वायगोस्की हे कुठल्या देशाचे होते? तर ते रशियाचे होते. वायगोस्की बिलीव्ह दॅट डेव्हलपमेंट इज. वायगोस्की यांच्या मते विकास हा डिपेंडेंट ऑन कल्चर अँड सोसायटी म्हणजेच संस्कृती व समाजावर अवलंबून असतो. विच ऑफ दिस इज लिंक्ड विथ वायगोस्कीज लँग्वेज थिअरी.
वायगॉस्की यांच्या भाषा सिद्धांताशी कोण जोडलेले आहेत? तर इनर स्पीच, दॅट इज अंतर्गत भाषा. इफेक्टिव्ह लर्निंग ऑकर्स व्हेन, प्रभावी शिक्षण कधी घडते? तर प्रभावी शिक्षण जेव्हा स्टुडंट इज गायडेड इन ZPD, म्हणजेच की विद्यार्थी ZPDमध्ये मार्गदर्शित होतो तेव्हा इफेक्टिव्ह लर्निंग होत असते, म्हणजे प्रभावी शिक्षण घडत असते. विच वन इज द क्रिटिसिझम ऑफ वायगॉस्कीज थिअरी, वायगॉस्की यांच्या सिद्धांतावर कोणती टीका केली जाते? तर ओव्हर एम्फेसिस ऑन कल्चर अँड सोशल फॅक्टर्स, म्हणजेच सांस्कृतिक व सामाजिक घटकांवर जास्त भर देणे. दॅट इज बी. ओव्हर एम्फेसिस इज ऑन कल्चर अँड सोशल फॅक्टर्स, सामाजिक व सांस्कृतिक घटकांवर भर जास्त. अकॉर्डिंग टू वायगॉस्की, कॉग्निटिव्ह ग्रोथ इज, वायगॉस्की यांच्या मते संज्ञात्मक विकास म्हणजे काय? सोशली मेडिएटेड, म्हणजे सामाजिकरित्या घडवला जाणारा. विच लर्निंग स्ट्रॅटेजी रिफ्लेक्ट्स वायगॉस्कीज आयडियाज, कोणती शिक्षणाची पद्धत वायगॉस्की यांच्या विचारांचे प्रतिबिंब आहे? तर पीर ट्युटरिंग मीन्स समवयस्क मार्गदर्शन. अकॉर्डिंग टू वायगॉस्की, चिल्ड्रन टॉक टू देमसेल्व्स बिकॉज, वायगॉस्की यांच्या मते मुले स्वतःशी बोलतात कारण इट हेल्प्स देम टू गाईड देअर ॲक्शन्स, म्हणजेच त्यांना त्यांच्या कृती मार्गदर्शन करण्यास मदत होते. दी अल्टिमेट गोल ऑफ स्कॅफोल्डिंग इज, स्कॅफोल्डिंग याचे अंतिम उद्दिष्ट काय? तर स्कॅफोल्डिंग यांचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे टू मेक चाइल्ड इंडिपेंडंट इन लर्निंग, शिकण्यात स्वावलंबी बनणे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.